पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान। पंतप्रधान मोदी द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीरने सन्मानित। पंतप्रधान मोदींची कुवेतमधील गल्फ स्फिक लेबर कॅम्पला भेट, तर मोदींनी साधला भारतीय कामगारांशी संवाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात दाखल। प्रशासनाच्या वतीने एकनाथ शिंदेंचं स्वागत। खाते वाटपानंतरात शिंदे त्यांच्या मूळ गावी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली। दादा भुसेंचं वक्तव्य। लवकरात लवकर शेतकरी हिताचे निर्णय घेणार, दादा भुसेंचं वक्तव्य। पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे ठेवावं, पालघरच्या शिवसैनिकांची मागणी। दरम्यान पालघरचं पालकमंत्रीपद कोणाच्या वाट्याला जाणार याकडे लक्ष। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत फोन, तर बीड आणि परभणी घटनेसंदर्भात देखील पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात। देशमुखांच्या हत्येवरून मुंडेंना अटक करण्याची मागणी। मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचं अजित पवारांना निवेदन। मुंबईच्या दादरमध्ये एका लग्न सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची घेतली भेट। भेटीला विविध मुद्द्यांवर भेटीमध्ये झाली चर्चा। मालवणीच्या अंबोजवाडी मार्केट परिसरामध्ये परभणीच्या घटनेचा निषेधासाठी आंदोलन। दरम्यान आंदोलकांनी अमित शहांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आंदोलनामध्ये उपस्थित। अहिल्यानगरमध्ये समाजसेवक अण्णा हजारे आणि राधाकृष्ण विखे पाटलांची भेट। अण्णा हजारेंनी मंत्री झाल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांना दिल्या शुभेच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केपी पाटलांनी घेतली हसन मुश्रीफांची भेट। मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल मुश्रीफांचा केला सन्मान। राज्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम करणार नवनियुक्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं विधान। ज्या काही सहकार क्षेत्रात उणीवा आहेत त्या भरून काढण्याचाही व्यक्त केला मानस। ठाकरे कुटुंब लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र। राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह सोहळा। विवाह सोहळ्याच्या निमित्तानं राज उद्धव एकत्र। कोरोना काळात औषधांचा कमी पुरवठा करणं गंभीर। मुख्यमंत्री फडणवीसांची कॅगच्या अहवालावर प्रतिक्रिया। 5 वर्षात हाफकिनकडून 71% औषध पुरवठा। अहवालाचा सविस्तर अभ्यास करणार, फडणवीसांची माहिती। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं दादा भुसेंचं पहिल्यांदाच मालेगावात आगमन। गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार, दादा भुसेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन। पुस्तक महोत्सवाला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट। मंत्री प्रताप सरनाईक यांना परिवहन विभागाचं खातं मिळताच ठाण्यातील खोपट बस आगाराचा घेतला आढावा। प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही। मायक्रो फायनान्स कंपन्यांना बेकायदेशीर कर्ज वसुलीची चौकशी करा। रुपाली चाकणकर यांच्याकडे बचत गटाच्या महिलांची मागणी। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचं यवतमाळमध्ये जंगी स्वागत। यवतमाळच्या नेताजी चौकात जल्लोष। इंद्रनील नाईक यांच्याकडे जल आणि मृदसंधारण विभाग। आमदार अशोक उईके कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची निवड। पुन्हा एकदा आदिवासी विकास खातं त्यांना मिळालं, तर मंत्री झाल्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यातील कळम नगरीमध्ये अशोक उईके यांचं जल्लोषात स्वागत। राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं वर्ध्यामध्ये जंगी स्वागत। प्रशासनाच्या वतीनं पुष्पगुच्छ देत राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांचं स्वागत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती। साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसलेंचं जंगी स्वागत। महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदाच साताऱ्यात। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। स्वागताच्या वेळी अतुल सावे यांची लाडू तुला। मंत्री गोगावलेंचं रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत। 10 जेसीबींच्या माध्यमातून गोगावले यांच्यावर फुलांची उधळण। महाड मतदारसंघाला 20 वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपदाचा बहुमान। ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत ओबीसी नेते छगन भुजबळांच्या घरी। छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। मंत्री जयकुमार गोरे साईचरणी लीन। ग्रामविकास खातं मिळाल्यानंतर जयकुमार गोरे यांच्याकडनं साईबाबांच्या समाधीचं दर्शन।